चला लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2600. अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय वितरक केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यामध्ये मानपूर विभागामध्ये एका राजकीय कुटुंबाच्या माध्यमातून तापी पूर्णा शुगर अलाइटेड लिमिटेड नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली 2002च्या दरम्यान. आणि त्या काळामध्ये एक साखर कारखाना उभा करू म्हणून एक मोठ्या प्रमाणात 87 एकर जमीन कवडीमोल भावामध्ये त्या कुटुंबाकडून विकत घेण्यात आली. त्याच्यामध्ये इतरही सदस्य होते, असं नव्हतं की इतर सदस्य नव्हते. 2002 पासून आजपर्यंत त्याच्या माध्यमातून आपल्याच माध्यमातून जे उत्तर मला मिळालंय, आजपर्यंत त्या संदर्भामध्ये कुठे इमारत बांधली गेली नाही, कारखाना उभा राहिलेला नाही. कमी तुम्ही जर बघितलं की ही जमीन 87 एकर जी घेतली ती 20,000 रुपये भावाप्रमाणे घेतली. आज तिचा भाव किती आहे? 50 लाख रुपये एकरचा भाव आहे. पण ती जमीन त्या योग्य हेतूने तिथे वापरल्या गेली का? तर नाही. याच्यामध्ये तुम्ही बघितलं उत्तरामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की याच्यामध्ये गट नंबर 16, 17, 18, 19, 119, 122, 123 या गटांची एकूण 35 हेक्टर जमीन त्यांनी त्या काळामध्ये या कारखान्यासाठी घेतली. माझा आपल्याला प्रश्न, आपलं उत्तर आपण दिलेलं आहे मला की तिथे आता कोणतीच इमारत किंवा कारखाना झालेला नाही. पण हे सेल कंपनी म्हणून आपण डिक्लेअर करणार आहात का? पहिला प्रश्न माझा आहे. याच्यामध्ये 122 नंबरचा जो गट आहे या संदर्भात आपणही म्हटलेलं आहे आणि आपल्या उत्तरातही म्हटलं गेलं की याच्या सातबाऱ्यावर उतार्यावर जमीन महार वतन असताना बोगोटा वर्ग 2 असताना ही खरेदी कशी झाली? बोगोटा वर्ग 2 तिथून गायब कसा झाला? हा जो सगळा विषय आहे याच्यामध्ये 10/2/2026 ला माननीय कलेक्टर महोदयांनी माननीय अप्पर सचिवांना एक पत्र लिहिलं होतं. ते पत्र जर आपण बघितलं त्या पत्रामध्ये अतिशय स्पष्टपणे काही गोष्टींचा उल्लेख केला आहे की हे जे तुम्ही खरेदी केलं गेलं त्या काळामध्ये खरेदी खतामध्ये काळाखोड दिसून येते. तुम्ही बघितलं खरेदी खत आता माझ्याकडे तिच्यासाठी उत्तर दाखल आपल्याकडे आहे. खरेदी खतामध्ये 8 ग्रस्तांच्या नावाने जमीन घेतलेली आहे. काळाखोड असलेलं खरेदी खत आहे. त्या खरेदी खतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात फोर्जरी झाली आहे. आजपर्यंत मी 4 तक्रारी करून कोणतीच कारवाई का झाली नाही? आपण या संदर्भामध्ये या महार वतनाच्या जमिनी संदर्भामध्ये ज्या उदात्त हेतूने घेतली होती हेतू पूर्ण झाला नाही. म्हणून याच सभागृहातले एक सदस्य, त्यांचं नाव घेतो मी, नोटीस दिली पण नाव घेतो, माननीय गिरीश महाजन साहेबांनी, ते याच्यावर डायरेक्टर होते, त्यांनी त्यांच्या नावावर असलेली 5 एकर जमीन संबंधित शेतकऱ्याला परत केली. पण ह्या महोदयांनी 87 एकर जमीन दाबून ठेवलेली आहे. आज त्या लोकांनी अनेक आंदोलनं केले, कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केलं. आता या महारत्नाची ही जमीन महारत्नाची याच्यामध्ये भोगोटा वर्ग 2 असताना ती रिग्रँड झालेली नसताना अशा पद्धतीने जमीन विक्री व्यवहार होऊ शकतो का? तर आपण लिहिलेलं आहे की नाही होऊ शकत. मग असं असताना बोगस व्यवहार झाला म्हणून आपण आज उद्या दिवशी या सगळ्या लोकांवर गुन्हे दाखल करणार आहात का? पहिला प्रश्न आहे. ठीक आहे. आणि ह्या ऐका सर, आणखी याच्यामध्ये सगळ्यात उत्तर घेऊया आता. सर एक महत्वाचा मुद्दा आहे की ह्या सदर कुटुंबाच्या नावाने आज कमाल जमीन धारणाच्या कायद्याच्या अंतर्गत आपण ती जमीन तपासणार आहात का, किती जमीन त्यांच्याकडे आहे? आणि बोगस सेल कंपनी स्थापन करून अनेक लोकांच्या नावाने शेअर दिले. ते शेअर आज त्या काळामध्ये त्यांच्याकडे पद होते. कलेक्टरच्या माध्यमातून, डेप्टी कलेक्टरच्या माध्यमातून रेशन धान्य दुकानदारांना गणेश पाटील नावाच्या ते त्याचं आपण हे करणार आहात का? आणि SIT दाखल करून SITच्या माध्यमातून चौकशी करून आपण याच्यावर गुन्हा तात्काळ दाखल करणार आहात का? कारण ही इतमाची जमीन जी आहे बोगस खरेदी व्यवहार झालेला आहे. ही मंडळी गुन्हा दाखल करायला गेल्यावर SP महोदयांनी गुन्हा दाखल करून घेतलेला नाहीये, त्याच्यामुळे आपण गुन्हा दाखल करणार आहात का? मंत्री महोदय उत्तर. अध्यक्ष महोदय, खरं तर याच्यामध्ये 7 गटाबद्दल हा प्रश्न होता. त्यामध्ये 34.21 हेक्टर जमीन या 7 गटामध्ये आहे आणि त्यामध्ये 3 गट हे कारखाना करता खरेदी केले आहे. तापी पूर्णा या ठिकाणी कारखाना आहे, त्यामध्ये 9.49 हेक्टर जमीन तापी पूर्णा कारखान्याकरता ॲक्वायर झाली, म्हणजे खरेदी केली, ॲक्वायरपेक्षा खरेदी केली. आणि जे खडसे कुटुंब आहे त्यांच्याकडे जे आपण वारंवार सांगताय, त्यामुळं 4 गट आहेत ते 16.23 हेक्टरचे. आणि त्यामुळे ही जी जमीन आहे तर यामध्ये खरं तर याच्यामध्ये 2-3 ऑब्जेक्शन्स या लक्षवेधीमध्ये आहे. अध्यक्ष महोदय, गट नंबर 122 बद्दल हा मूळ प्रश्न आहे, बाकी तर ठीक आहे.
यामध्ये ही वतन जमीन आणि महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र शासन आणि महार वतन जमीन असा उल्लेख आधी होता आणि मग ही नोंद क्रमांक 405 मध्ये 1955 पासून ही महाराष्ट्र शासन महार वतन असं लिहिलेलं आहे आणि मग 1996-97 मध्ये या ठिकाणी जी कब्जेदार सदरी आहे ती सरकार व भिका त्या ठिकाणी महार अशी नोंद आहे. 96-97 नंतर ही नोंद सरकार नाव कमी झाला 96-97 मध्ये आणि त्यामुळं 96-97 मध्ये सरकार नाव कमी झालं आणि एक भिका महार यांचं नाव राहिलं. आणि ही गोष्ट खरी आहे अध्यक्ष महोदय की वतनाचं नाव आहे, पण दोन गोष्टी यामध्ये घडल्या की महाराष्ट्र शासनाचं नाव कसं कमी झालं आणि क्लास 2 ची जमीन क्लास 1 कशी झाली याबद्दलची कुठलेही त्या ठिकाणी पुरावे सरकारकडे नाही. तेव्हा ते पुरावे आता मिळत नाहीये, पण या ठिकाणी ही क्लास 1 आणि महाराष्ट्र शासनाचं दोन्ही नाव निघाल्यानंतर आणि क्लास 1 आल्यानंतर मात्र ही रजिस्ट्री झालेली आहे. रजिस्ट्री झाल्यानंतर रजिस्ट्रीच्या पूर्वी झालाय, नंतर मग मात्र यांनी रजिस्ट्री केली. ती रजिस्ट्री शारदा एकनाथ खडसे यांनी केली आहे आणि भिका जे महार वतन यांच्याकडून केली आहे आणि थोडं जरा डिस्टर्ब करू नका. याच्यामध्ये मंत्र्यांना डिस्टर्ब करू नये. फक्त एकच आहे की याच्यामध्ये दोन गोष्टीची आवश्यकता आहे तपासण्याची. क्लास 2 चं क्लास 1 कसं झालं याची अजूनही कुठले डॉक्युमेंट मिळत नाहीये आणि महाराष्ट्र शासनाची नोंद कशी कमी झाली आणि महार वतन एकटंच राहिलं. तर महाराष्ट्र शासनाची नोंद कमी होणे ही गंभीर आहे आणि त्या ठिकाणी क्लास 2 चा क्लास 1 होणे गंभीर आहे. यांना अधिकार नव्हते आणि ऍडिशनल कलेक्टरची परवानगी घ्यावी लागते, ती सुद्धा घेतली नाहीये. त्यामुळं पण हे केव्हा झालं, यांनी रजिस्ट्री करण्यापूर्वी झाला. सर्व रजिस्ट्री झाल्यानंतर काही हे झालं नाहीये. तरी या ठिकाणी ज्या 2-3 गोष्टी या ठिकाणी लाकुना आहेत याबद्दलची तपासणी करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. दुसरं जे रजिस्ट्री आहे, रजिस्ट्रीमध्ये खोडातोड आहे. तर मी रजिस्ट्रीत जे खोडातोड आहे, जर महार वतनाचे जे नातेवाईक आहे त्यांनी जर पोलीस स्टेशनला तक्रार केली की ही रजिस्ट्री बोगस आहे किंवा ही रजिस्ट्री त्या ठिकाणी खोडतोड झालेली आहे, आमची रजिस्ट्री नाही आहे, जी काही त्यांची तक्रार आहे तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे, तक्रार जर रजिस्ट्री जर खोटी असेल किंवा वारसाला जे नाव त्याचं आहे रजिस्ट्रीमध्ये ज्या वारसाने रजिस्ट्री करून दिली आहे त्यांनी जर काही ऑब्जेक्शन टाकलं किंवा त्यांनी पोलीस केस केली तर त्या संबंधाने वेगळे गुन्हा दाखल करण्याबद्दल जो काही नियम आहे, कारण 2002 ची रजिस्ट्री आहे अध्यक्ष महोदय, 2002 ची रजिस्ट्री, आता त्या रजिस्ट्रीला 24 वर्ष झाले आहे. तसं 5 वर्षाच्या आत ऑब्जेक्शन घ्यावं लागतं, पण ते घेतलं नाहीये. तरी जी खोडातोड मी बघितली आहे ती खोडातोड जर योग्य असेल, म्हणजे खोडातोड हे जर केली असेल तर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मुभा त्यांच्या वारसदारांना आहे. तशी त्यांनी गुन्हा दाखल केला तर निश्चितपणे या ठिकाणी कारवाई करता येईल आणि पूर्ण प्रकरणाची ही चौकशी आपण करू. SITचा भाग नाही आहे फार. नाही, याच्यामध्ये बसा, खाली बसा. मी एवढंच सांगतो की याच्यामध्ये दोनच बाबी तपासायच्या आहे. SITचा मोठा काही व्याप्ती नाही आहे. 1-2 नोंदी तपासायच्या आहे. वर्ग 2 चं वर्ग 1 कसं झालं आणि महार वतन बोलू नाही काय आता मी याची वाटल्यास मी एकच काम करतो, काही SIT गठीत करत नाही, पण तिथले विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम जे आहेत त्यांच्या मार्फत ही 2 नोंदीबद्दलची त्या कशा आल्या, काय आल्या आणि रजिस्ट्री ही सदोष आहे का याची तपासणी प्रवीण गेडाम यांच्यातर्फे करण्यात येईल. नाही, आता झालं. सन्मान्य मंत्री गिरीश महाजन साहेब, तुमचा प्रश्न विचारायची उत्सुकता बघितल्यानंतर मला मुख्यमंत्री महोदयांना विनंती करायला लागेल की तुम्हाला प्रश्न विचारायची संधी द्यावी. एक विषय ऐकून घ्या अध्यक्ष महोदय.
रजिस्ट्रीमध्ये क्लिअर कट तुम्ही रजिस्ट्रीमध्ये बघितलं 8 लोक आहे, इंडेक्स 2 मध्ये फक्त 7 लोक आहे, शासनाच्या उतार्यामध्ये शासनाच्या उत्तरामध्ये 7 लोक आहे. रजिस्ट्री हे फोर्जरी झालेली आहे. फोर्जरी झाल्यावर त्या रजिस्ट्रीने तिथे गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं की 10/2/2026 जो कलेक्टर महोदयांनी आपल्याला रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये त्यांनी रिग्रँट झालेली नाही असं म्हटलं. तुम्ही म्हटलं रिग्रँट झालेली आहे आपल्या उत्तरात. दोन उत्तर माझ्याकडे आता आहे. मी आपल्याला 6 नंबरचा क्लॉज कलेक्टर महोदयांनी दिला. बघा मी आपल्याला वाचून दाखवतो. ऐका सर, ऐका. कलेक्टरनी जे विभागीय आयुक्त सचिवांना पत्र लिहिलं त्यांनी म्हटलं की 1951-52 पासून आजपर्यंत सातबाऱ्याची उतार्याची फेरफार नोंदी पाहता सदर जमीन रिग्रँट झालेली दिसून येते. आपण म्हटलेलं आहे दिसून येत नाही, रिग्रँट झालेली दिसून येत नाही. आपण म्हणता उत्तरात, कलेक्टर म्हणता हे 10/2चं पत्र आहे, 10/2/2026चं. दोघांच्या याच्यात कॉन्ट्रडिक्शन असल्यामुळे अशा पद्धतीमध्ये जर झालं तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊन या लोकांना न्याय मिळणारे गोरगरीब कुटुंबाची जमीन हिसकावून घेतलेली आहे. आज त्या जमिनीचे मूल्य बघितलं 50 कोटी रुपये जमिनीचं मूल्य आहे. ठीक आहे, 20-13 लाख मुद्दा रुपये पूर्ण समजलाय. जमीन घेतलेली आहे. याचं महत्व समजून घेतलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला आहे. आपल्याकडे अपेक्षा आहे. मुद्दा समजला. खाली बसा. सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय, माझी विनंती मुख्यमंत्री महोदयांना पण आहे की अशा पद्धतीमध्ये जर कोण करत असेल तर त्याच्यावर पहिल्यांदा फौजदारी दाखल केली पाहिजे. कारण संबंधित ग्रस्त जो आहे त्याच्यामध्ये राजकीय मोठ्या प्रमाणात ताकद आहे. ठीक आहे, बाद झाला, आता बसा खाली. या माणसाच्या चला मंत्री महोदय बोला. आपण मी वारंवार सांगतोय की रिग्रँट झाली किंवा नाही याच्याबद्दलचा कुठलाही पुरावा आता आपल्याकडे नाही आहे. रिग्रँट झाली त्या ठिकाणी जे आपण नोंदी त्या दिसतात, रिग्रँट झाली असती तर ती नोंद आली असती. पण परस्पर क्लास 2चा क्लास 1 झालाय का? तर झालाय. त्यानंतर रजिस्ट्रीमध्ये खोडतोड आहे का? तर आहे. त्यानंतर मी तिसरं सांगितलं या ठिकाणी, तिसरं सांगितलं की महाराष्ट्र शासनाचं नाव काढताना रिग्रँट करून घेतली आहे का जमीन, ते दिसत नाहीये. त्यामुळं ह्या एका सर्वे नंबर बद्दलचा प्रश्न असल्यामुळं 4ही विषय, रिग्रँट झाली का, नाव कसं आलं, महाराष्ट्र सरकारचं नाव कसं बाहेर निघालं, त्यानंतर क्लास 2 क्लास 1 कसं झालं, आणि रजिस्ट्रेशन जे झालं आहे ते बोगस झालं आहे की कसं झालं आहे, या 4ही बाबीचा तपास प्रवीण गेडामकडनं, त्यांच्या विभागीय आयुक्ताकडनं करण्यात, विभागीय आयुक्त नाशिककडनं करू. ठीक आहे, चला. आणि नाही बसा खाली. 15 दिवसात करू. चला घ्या. लक्षवेधी सूचना संबंधित निवेदन सभागृहासमोर ठेवणे. महोदय, मी आपल्या अनुमतीने मविस नियम 105 अन्वये लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र त्या पूर्ण अधिवेशनामध्ये जवळपास या कोणी खडसे परिवार यांची 3री SIT लागली साहेब. म्हणजे ते भोसरी गिसरीच्या ते तिकडच्या जाऊ द्या, आधीच्या काय असेल ते रॉयल्टीच्या वगैरे, म्हणजे हे त्यांच्यामध्ये म्हणजे ही सवयच आहे त्यांना या सगळ्या गोष्टींची. आता परवा सुद्धा त्यांनी ती जमीन घेतली, त्याच्यामध्ये झाडं लावून टाकले, तर सगळं त्याच्यामध्ये गुगलमध्ये MRI मध्ये सगळं समोर आलं आणि त्याच्यावर पुन्हा SIT लागली. म्हणजे ही त्यांची कायम त्याचं असं एक गुन्हे करणे किंवा जमीन बळकावणे हा याचा उद्योगच आहे. मला वाटतं या संदर्भामध्ये NPDA वगैरे सुद्धा आपण त्याचा विचार केला पाहिजे. ठीक आहे. आता ही शासनाला प्रश्न विचारायची नवीन प्रथा आपण नको मांडू. चला. लक्षवेधी सूचनांचे जोडपत्र अमुद्रित स्वरूपात सभागृहाच्या पटलावर ठेवतो. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.